एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा, लोकशाहीमध्ये व्हीपला महत्त्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर. शिंदे सेनेचे सर्व आमदार अपात्र होतील. संजय राऊतांचा दावा. तर आम्ही जे काही केलं ते कायद्यानुसारच. राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदा नाशिकमध्ये. 2009 मधील वसंत डावखरे मानहानी प्रकरण. कल्याण कोर्टामध्ये आज सुनावणी. उपमुख्यमंत्री शिंदे सुनावणीला ऑनलाईन उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंनी काल बीसीद्वारे जबाब नोंदवला. विद्यार्थ्यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी माफी मागण्याची गरज नाही. संसदेमध्ये येऊन बोलण्याची अमित शहांची हिंमत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली राहुल गांधींची भेट. विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला नाही, जबरदस्तीनं गुंड पाठवून माफी मागायला लावली जाते, असाही घणाघात. सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया अहेर. राहुल गांधींसोबत 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवल्यानंतर सुद्धा माझी हरासमेंट. 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया अहेरचा आरोप. देशाचे गृहमंत्री अमित शहा तोंड लपवत आहेत कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. शहांच्या संसदेमधल्या गैरहजेरीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या कोर कमिटीची आज दुसरी बैठक. आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा सुरू असल्याची माहिती. शिक्षण, न्यायपालिका, E20, बेरोजगारी, आंदोलन यासह विविध मुद्द्यांवर ही बैठकीमध्ये चर्चा होणार. वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवा. खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. जेलमध्ये कराडला सुविधा मिळत असल्याचा आरोप. बीड जेलमध्ये वकिलांचं सिम कार्ड वापरून बाहेर दहशत पसरवण्याचा प्रयत्न. धनंजय देशमुखांचा पत्रातून आरोप. संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये विलास फुले हत्याकांड प्रकरण तापलं. खासदार पुत्राच्या अटकेसाठी आमरण उपोषण सुरू. खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेच्या अटकेची मागणी. ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं. बीडमधल्या पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंचे धनंजय मुंडेंना सुनावलं. सुनेत्रा पवारांची माफी मागा, अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळेला फोडू. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा. मी पवार राहुल गांधीला पत्र पाठवलं. 24 तास वाट पाहू. 24 तासानंतर त्यावर ॲक्शन घेतली जाईल. संजय काकडेंचा पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन सपकाळांना इशारा. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. काँग्रेसच्या पोस्टचा निषेध. गुंगी कोडिया वादावरून सुनील तटकरे आक्रमक. तर सुनेत्रा पवार पत्रकारांशी बोलतात. फुकटचा सल्ला नको. तटकरेंचा राऊतांवर पलटवार. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका. राजकारणामध्ये टीका सहन करता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. गुंगी कोडियावरून संजय राऊतांचा निशाणा. काँग्रेसच्या गुंगी कोडिया पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची सपकाळांवर टीका. अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ. प्रसाद लाड यांचा इशारा. हर्षवर्धन सपकाळांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. गुंगी कोडियावरील ट्विटवरून रुपाली ठोंबरेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका. राऊतांसारखं बोलण्यापेक्षा गुंग असलेलं बरं. अमृता फडणवीसांची राऊतांवर टीका. फडणवीस शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटलं असं संजय राऊतांनी केली होती टीका. सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेनंतर परळीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमेचं दहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी. जनतेच्या कामावर आणि पक्षवाढीवर लक्ष द्या. शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना. शिंदेंकडून मंत्र्यांना खांदेपालटाचा इशारा. सूत्रांची माहिती. आपण सेवक आहोत, मालक नाही. शिंदेंचा नगरसेवकांना कानमंत्र. मालक बनाल तर पुढील निवडणुकीमध्ये 9-2-11 व्हाल. केडीएमसीमधील पक्षातील नगरसेवकांना शिंदेंचं मार्गदर्शन. सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश. 5 वर्षांमध्ये दानातून आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचं ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. मुंबईकरांच्या पैशांचा महापौरांच्या लहरींनुसार वापर सुरू. आदित्य ठाकरेंचा आरोप. बंगल्याचं नूतनीकरण झालं असताना सुद्धा आता पुन्हा सुशोभीकरणाचा खाट. म्हणूनच भाजपला मुंबई पालिका जिंकायची होती. आदित्य ठाकरेंची टीका. चौफेर टीकेनंतर अखेर पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे. गेल्या 5 दिवसांमध्ये 2 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ. आलिशान गाड्यांच्या पाठोपाठ महापौर बंगल्याच्या वादानंतर टेंडर मागे.
लोकप्रतिनिधींच्या विकास कामामध्ये कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्या जुल्फिकार टोळीवर मोकोका लागू. बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत 25 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी कारवाई. माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधातील आरोपांप्रकरणी उद्या निकाल दिला जाणार. 2 दिवसानंतर पुन्हा ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. सून गिरिजा राऊत यांच्याकडून राऊत कुटुंबियांवर छळाचे आरोप. बीड, परभणी आणि संभाजीनगरमधील 3 लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा दणका. कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं. जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सरकार प्रमाणपत्र रद्द करताय, जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या मुद्द्यांवर चर्चा करू. उदय सामंत यांचं वक्तव्य. विखेंशी चर्चा करू. गरज पडल्यास शिंदे आणि फडणवीसांशी चर्चा करू. उदय सामंतांची प्रतिक्रिया. अंतरवाली सराटीमध्ये आज अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक. आज सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील बैठक घेणार. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवर चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरेगावात मुक्कामी. कोल्हापूरमधून कारनं थेट दरेगावाकडे रवाना. मुंबईतल्या तरुणांच्या आंदोलनानंतर बॅनरबाजी. मी जेन्सी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे अशी बॅनरबाजी. शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान असा देखील बॅनरवर आशय. सरसंचालक मोहन भागवत 2000 जेन्सींसोबत संवाद साधणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावल्याच्या चर्चा. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार ॲक्शन मोडमध्ये. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष युवकाध्यक्ष निवड अखेर जाहीर. महिला अध्यक्ष म्हणून वैशाली नागवडेंना संधी, तर युवकाध्यक्ष म्हणून निखिल ठाकरेंची नियुक्ती. देवगिरी निवासाने सुनेत्र पवार यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं. मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू अशी चाकणकरांची अवस्था असून तुमचे खरात बाबा बलात्कारी आणि तुम्ही काँग्रेसला संस्कृती शिकवावी लागते का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारींची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका. विधानभवन कॅन्टीन प्रकरणी एफडीएच्या धाडीविषयी सविस्तर माहिती मागवली आहे. विधानसभा सभापती राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. धाडीमध्ये काय निष्पन्न झालं याचाही अहवाल मागवला. अहवाल पाहून पुढील बाबींचा विचार केला जाईल. नार्वेकरांची प्रतिक्रिया. म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीनं गती द्या. सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकरच जाहीर करा. पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे, इंगळेसह सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुंबईमध्ये 8 तारखेला फडणवीस आढावा बैठक घेणार. संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बुजवले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून खड्डे बुजवण्याचं काम. प्रवाशांकडून कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची TV9 मराठीनं बातमी दाखवली होती. रायगड जिल्ह्यामधल्या महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था. बस डेपोमध्ये 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे. बस चालकांची बस चालवताना मोठी कसरत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे प्रवाशांनाही त्याचा त्रास. बुलढाण्यामध्ये एसटी चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ करत आपबीती सांगितली. बुलढाणा ते सैलानी मार्गावर खड्डेच खड्डे. शाळकरी मुलांना मोठी अडचण. अपघाताची शक्यता. नाशिकच्या मनमाड बसस्थानकाच्या आवारामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. बस चालक आणि प्रवासी वर्गाला नाहक त्रास. प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवावेत अशी मागणी. अहिल्यानगर इथे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था. महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक आणि स्थानिकांना खराब रस्त्यांचा त्रास. प्रशासनाकडून रस्त्याच्या डागडुजीची कोणतीही हालचाल नाही. धुळ्यामधल्या प्रकाश टॉकीज चौकामध्ये 15 फूट रुंद खड्डा पडल्याची माहिती. खड्ड्यांमुळे वाहन चालकांची मोठी कसरत. गटाराच्या कामानंतर रस्ता दुरुस्त न केल्यामुळे 15 फूट रुंद खड्डा पडला. नाशिकच्या इगतपुरीमधल्या तिनलकडी पूल ते आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राला जोडणाऱ्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. हजारो साधक, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. भूमिगत गटार योजनेमुळे धुळे शहरामधील रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. लहान मोठ्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ. खोदकामानंतर खड्डे योग्य पद्धतीनं बुजवले जात नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. आरबीआयकडून रेपो रेटच्या दरामध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम. कर्जाच्या हप्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल नाही. करदात्यांना दिलासा. नितीन गडकरींचे डीप फेक आणि एआय निर्मित मजकूर हटवण्याचे मुंबई हायकोर्टाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना आदेश. E20 इंधनशी गडकरींचा खोटा संबंध जोडणारी दिशाभूल करणारे मजकूर केल्यानंतर हायकोर्टाचे आदेश. पुण्यामधल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई. भीमराव लोंढे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर थेट मकोका. विषारी दारू पियाल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता. अयोध्या विधानसभा मतदारसंघातून पवन पांडे समाजवादी पक्षाचे उमेदवार असतील. अखिलेश यादव यांनी केली घोषणा. नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर. सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यास भाजप पूर्णपणे सक्षम. सरनाईकांना केवळ आरोप करण्याची सवय. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर नरेंद्र मेहतांची टीका. राज्यामध्ये एसआर प्रक्रियेला 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. तर 23 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना दावे हरकती दाखल करता येणार.
मुंबई पालिका रुग्णालयामधील ओपीडी सेवा बंद. आजपासून ही सेवा बंद असेल. केएम नायर सायन आणि कुपर रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचा संपाचा फटका. सीसीएमपी पात्रतेचा वाद तापला. रुग्णसेवेवर मोठा ताण. बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आतापर्यंत 301 कोटींचा निधी मंजूर. मात्र प्रत्यक्षात आराखड्यामधील एकही काम पूर्ण झालं नसल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त. भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्यानं हायकोर्टाचा दणका. तारखेला न आल्यामुळे सत्र न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं. आकाश पुरोहित आज मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार. डोंबिवली स्टेशनवर रिक्षाचालकांच्या मनमानी विरोधात प्रवासी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचं आश्वासन. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. पुण्यामधल्या कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावर वाहतूक कोंडीवर 2 वाहन चालकांमध्ये वाद. सीएनजी पंपाबाहेरील रांगेमुळे झालेल्या कोंडीतून वाद वाढत हाणामारीपर्यंत पोहोचला. इचलकरंजीमधील वेताळपेठ परिसरामध्ये भुयारी गटार कामादरम्यान जुनी गटार लाईन फुटली. दूषित सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र. राज्यामध्ये पावसामुळे जुलै महिन्यामध्ये 167 जणांचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातून माहिती समोर. विजेचा शॉक लागून 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी 4ही धरणं भरली. भीमा खोऱ्यामधील लहान मोठी 16 धरणं भरली. खडकवासला धरण साखळीमध्ये क्षेत्रामध्ये सध्या 29.5 टीएमसी पाणीसाठा जमा. पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यामधील बांडिया नदीवरील कोठी कोरडार पूल मुसळधार पावसामुळे खचला. अवघ्या 3 वर्षांपूर्वी 4 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल खचल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 95% भरलं. धरण पूर्ण भरण्यापूर्वीच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी पातळी वाढल्यास दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. धरणातून 4000 क्युसेकनं विसर्ग. भुगावती नदीपात्रामध्ये सुरू. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी दिनचिनी सुरूच. वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ. आडोळ प्रकल्पामधील जलसाठा 21.58% पोहोचला. रिसोड शहरासह 8 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद. सह्याद्री पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वन विभागाकडून निर्णय. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सर्व तलाव बंधारे 100% भरले. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. भंडारा जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. तुमसर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. समाधानकारक पावसामुळे बळीराजाच्या आशा पडल्या. साताऱ्याच्या खटावमधील येरळवाडी मध्यम प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा. मात्र धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा. रायगडच्या महाडमधील कोथरुडे धरण भरलं. मात्र भीमनगर परिसरामध्ये अद्यापही 1 दिवसाआड पाणीपुरवठा. संतप्त महिलांची महाड पालिकेमध्ये जाऊन मुख्याधिकाऱ्यांना विचारणा. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये डाळिंबाची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण. डाळिंबाचे दर प्रति किलो 100 ते 150 रुपयांवरून 80 ते 100 रुपये प्रति किलोवर.